आजचा चित्रपट आहे व्हाय. हा चित्रपट समाजातील मुलींबद्दलची नकारात्मक भावना आणि काही हॉस्पिटलच्या त्या बाजू आपल्यासमोर उघड करतो, ज्याबद्दल माहिती तर सर्वांनाच असते, पण त्यावर फारसं कोणी बोलत नाही. तर चित्रपट सुरू होतो आणि आपण एक मेसेज पाहतो की सदर चित्रपटाचा उद्देश गर्भलिंग निदान करणे किंवा लिंग सूचित करून देण्याचा नसून सदर चित्रपट हा सामाजिक प्रबोधनासाठी करण्यात आला आहे. तसेच सदर चित्रपटात PCPNDT कायद्याचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन न होण्याची आम्ही पूर्ण दक्षता घेतलेली आहे. आता या मेसेज नंतर आपण एका पती पत्नीचा आवाज ऐकतो, ज्यांचं नाव आपल्याला माहित नाही, सो आपण यांना गुप्ता नाव देऊयात. तर गुप्ता पती पत्नीच्या आवाजावरून आपल्याला माहित होतं की ते एका हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी करायला आलेले आहेत. आणि जेव्हा त्यांना माहित होतं की त्यांना मुलगी होणार आहे, तेव्हा ते या मुलीला खाली करण्यासाठी एक प्लॅन बनवतात. आता हा प्लॅन काय आहे ते आपल्याला पुढे माहित होईल. तर पुढे आपण 3 महिन्यानंतरचा सीन पाहतो आणि इथे एक सांगतो की इथून 3 स्टोरीज एक सोबत चालतात व यातील पहिली स्टोरी आपण पाहत आहोत. तर हे जे गुप्ता पती पत्नी असतात ते 3 महिन्यानंतर पुरुषोत्तम नावाच्या हॉस्पिटलला येतात, जिथे हे त्यांच्या मुलीचं अबॉर्शन करण्यासाठी आलेले असतात. आता इथे एक गोष्ट ध्यानात ठेवा की आज शनिवार आहे आणि शनिवारी संध्याकाळी हे नवरा बायको या हॉस्पिटलमध्ये येतात, जिथे हे पाहतात की आता हॉस्पिटल बंद आहे. पण इथला नरेश नावाचा जो वॉर्ड बॉय असतो त्याला गुप्ता 500 रुपयांची लाच देऊन हॉस्पिटलच्या आत जातात. त्याचबरोबर नरेश यांना हॉस्पिटलमध्ये एका जागी बसवतो आणि सांगतो की डॉक्टर पुरुषोत्तम आतमध्येच आहेत आणि ते बाहेर येईपर्यंत तुम्ही इथेच बसा. पण बराच वेळ वाट पाहिल्यानंतर गुप्ता डॉक्टरांना शोधण्यासाठी हॉस्पिटलमध्ये फिरायला लागतो. पण तेवढ्यात एका खोलीतून डॉक्टरांचा असिस्टंट मुन्ना बाहेर येतो, ज्याला पाहून गुप्ता खूप घाबरतो, कारण मुन्नाचे कपडे रक्ताने भरलेले असतात. पण मुन्ना गुप्ताला सांगतो की त्याच्याकडून चुकून रक्ताची बॅग फुटली आणि त्यातलंच हे रक्त आहे. इथे मुन्नाला जेव्हा माहित होतं की गुप्ताचं डॉक्टरांकडेच काम आहे, तेव्हा तो गुप्ताला हे बोलून इथून जायला सांगतो की डॉक्टर सुट्टीवर आहेत. आता गुप्ता जेव्हा इथून जात असतो तेव्हा नरेश यांना शर्मा नावाच्या एका हॉस्पिटलला पाठवून देतो. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी हे शर्मा हॉस्पिटलला जातात आणि त्यांना सांगतात की त्यांना ही मुलगी नको आहे व त्यांना अबॉर्शन करायचं आहे. ज्यावर शर्मा यांना म्हणतो की आता त्याच्या बायकोचा 9वा महिना सुरू आहे आणि जरी यांनी अबॉर्शन केलं तरी ते बाळ जिवंतच बाहेर येईल. त्याचबरोबर शर्मा यांना हे बोलून इथून जायला सांगतो की त्याच्या हॉस्पिटलमध्ये अबॉर्शनचे काम केले जात नाही. पण हे नवरा बायको बाहेर जातात शर्मा त्याच्या असिस्टंटला म्हणजेच चंदूला यांच्याकडे पाठवतो आणि दुसऱ्या गेटमधून त्यांना हॉस्पिटलच्या आतमध्ये घेतो. प्रत्यक्षात शर्माच्या रजिस्टरमध्ये यांची कोणतीही एंट्री राहू नये यासाठी त्याने असं केलेलं असतं. आता शर्मा गुप्ताच्या बायकोचं अबॉर्शन करत असताना त्यांना अबॉर्शन करण्याचं कारण विचारतो, ज्यावर ते सांगतात की त्यांना पहिला मुलगाच हवा आहे आणि जर त्यांनी 4-5व्या महिन्यात अबॉर्शन केलं असतं तर सर्वांना यांच्यावर संशय आला असता. पण 9व्या महिन्यात जन्माच्या आधीच पोटात बाळाने प्राण सोडला हे सांगितल्यावर कोणीही यांच्यावर संशय घेणार नाही. असो, आता शर्मा गुप्ताच्या बायकोची डिलिव्हरी करतो आणि आपण पाहतो की हे बाळ जिवंत आहे. तसेच त्याची विल्हेवाट लावण्यासाठी चंदू बाशीर नावाच्या एका कचरावाल्याला बोलवून घेतो आणि बाशीर जेव्हा शर्माच्या हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा तो पाहतो की चंदूला एक व्यक्ती पैसे व माणुसकीविषयी एखाद्या बाबा महाराजासारखं प्रवचन देत आहे, जे ऐकून साबीरला खूप छान वाटतं. असो, आता चंदू गुप्ताचं बाळ साबीरकडे देऊन त्याला सांगतो की बाळाला इन्फेक्शन जास्त आहे, त्यामुळे लवकर त्याला पुरून टाक. आता बाशीरला तर वाटत असतं की हे बाळ मेलेलं आहे, पण पुढे बाशीर बाळाला पुरण्याऐवजी एका पुलावरून नदीत फेकून देतो. यानंतर आपण याच 2 दिवसात घडलेली दुसरी घटना पाहतो, म्हणजेच गुप्ता पती पत्नी शनिवारी संध्याकाळी पुरुषोत्तम हॉस्पिटलला आले होते आणि ही स्टोरी सुरू होते शनिवारी सकाळी, जिथे आपण रीमा व सिद्धूला पाहतो. हे दोघे देखील नवरा बायको आहेत आणि आत्ता रीमा सिद्धूला जेवणाचा डबा देऊन त्याला कामावर जाण्यासाठी दारापर्यंत सोडायला जाते, जिथे ती त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दिनेशला पाहते आणि त्याचा बदललेला अवतार पाहून त्याला विचारते की त्याचा अवतार बदलल्यासारखा का वाटतोय. ज्यावर दिनेश सांगतो की त्याने सर्व कपडे इस्त्री करायला दिलेले आहेत, ज्यामुळे त्याच्याकडे जे शिल्लक कपडे होते तेच त्याने घातलेत. असो, आता संध्याकाळी आपण पाहतो की सिद्धू त्याच्या कामावरून सुटून एसटी स्टँडवर जातो, जिथे त्याचे आईवडील गावावरून आलेले असतात. आता इथे सिद्धू त्याच्या आईला सांगतो की त्याची बायको रीमा प्रेग्नेंट आहे, पण काल जेव्हा त्याने रीमाचं चेकअप केलं तेव्हा त्याला माहीत झालं की रीमाच्या पोटात 2 मुलीच आहेत. जे ऐकल्यावर सिद्धूची आई त्याला या बाळाला खाली करायला सांगते, कारण यांना देखील पहिला मुलगाच हवा असतो. आता हे सर्व इथून घरी येतात, जिथे सिद्धू घरी रीमासाठी एक केक घेऊन आलेला असतो. प्रत्यक्षात रीमाने आज एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता, ज्यात ती विजेता ठरलेली असते आणि त्यामुळे सिद्धूने हा केक आणलेला आहे. इथे सिद्धू रीमाला केक खायला देतो आणि पुढे तो त्यांच्या हॉलमध्ये जातो,
पण इकडे रीमा किचनमध्ये काम करत असताना अचानक तिचा श्वास गुदमरायला लागतो, ज्यामुळे तिला कोणालाही आवाज देता येत नाही. पण कशीबशी ती किचनच्या गॅलरीत जाते, जिथे ती पाहते की त्यांच्या शेजारच्या घरातील गॅलरीमधून कोणीतरी पळून चाललेलं आहे. तसेच ती इथे बेशुद्ध पडते. यानंतर पुढच्या सीनमध्ये रीमाला आपण शर्मा हॉस्पिटलमध्ये पाहतो, जिथे रीमा शुद्धीत आल्यावर सिद्धू तिला सांगतो की रीमाला सिव्हिअर एलर्जिक रिएक्शन आली होती आणि रिएक्शन एवढी स्ट्रॉंग होती की त्यात रीमाचं मिसकॅरेज झालं. तसेच तो सांगतो की मिसकॅरेज झालेली दोन्ही मुलंच होती, जे ऐकून रीमाला खूप दुःख होतं. आता एवढे तिथे चंदू येतो आणि तो सिद्धूला हॉस्पिटलचं बिल भरायला सांगतो. पण सिद्धू त्याला धमकावतो की गर्भनिदान करणे व गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे आणि तरी हे सर्व यांच्या हॉस्पिटलमध्ये चालतं, ज्याचे पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये आहेत आणि हे तो पोलिसांना देईल. तसेच तो पैसे व माणुसकीवर चंदूला प्रवचन द्यायला लागतो. आणि इथे आपल्याला माहित होतं की ही तीच वेळ आहे जेव्हा साबीर गुप्ताचं बाळ घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला होता. आता चंदूला जेव्हा समजतं की सिद्धू हॉस्पिटलचं बिल भरणार नाही, तेव्हा तो रीमाला विनंती करायला जातो की तिने तिच्या नवऱ्याला सांगून हॉस्पिटलचं बिल भरायला लावावं. पण इथे रीमा जेव्हा हॉस्पिटलचं बिल जास्त का आलं याबद्दल चंदूला विचारते, तेव्हा तिला माहित होतं की सिद्धूने घरी तिला मुद्दाम अंड्याचा केक चारला होता, कारण त्याला माहित होतं की रीमाला अंड्याची एलर्जी आहे आणि एलर्जीच्या बहाण्याने सिद्धूने तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून तिचं अबॉर्शन करून टाकलं. तसेच तिला चंदूकडून हे सुद्धा माहित होतं की तिला दोन्ही मुलं नाही तर मुली होत्या. आता ही स्टोरी इथेच संपते आणि आपण याच 2 दिवसात घडलेली तिसरी स्टोरी पाहतो, जी सुरू होते शुक्रवारी संध्याकाळच्या वेळी एका एसटी स्टँडवर. हा आहे दिनेश, जो की एक फोटोग्राफर आहे, पण हा लोकांच्या काळ्या कृत्यांचे फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करत असतो आणि हा आता इथे एका व्यक्तीला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे घेत असतो. आता इथेच एक गुंडप्पा नावाचा व्यक्ती असतो, जो दिनेशकडे कॅमेरा पाहून त्याला याचे काही फोटो काढायला लावतो. आणि जेव्हा दिनेश एसटी मध्ये बसून घरी येत असतो, तेव्हा गुंडप्पा सुद्धा याच एसटी मध्ये असतो, ज्यामुळे या दोघांच्या गप्पा रंगतात. त्याचबरोबर गुंडप्पा इथे दिनेशला सांगतो की त्याचे काका पुरुषोत्तम हॉस्पिटलमध्ये कामाला होते, पण त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्यांच्या जागी आता गुंडप्पा कंपाऊंडर म्हणून लागला आहे आणि आता तो पुरुषोत्तम हॉस्पिटलमध्येच नोकरी जॉईन करायला चालला आहे. आता दिनेश आधीच डॉक्टर पुरुषोत्तमला ओळखत असतो आणि त्यात त्याला गुंडप्पाकडून माहित होतं की गुंडप्पाला यापूर्वी पुरुषोत्तम हॉस्पिटलमधल्या कोणत्याच व्यक्तीने पाहिलेलं नाही, ज्यामुळे दिनेश गुंडप्पाला किडनॅप करतो आणि त्याच्या जागी स्वतःच गुंडप्पा बनून पुरुषोत्तम हॉस्पिटलला जायला लागतो, जेणेकरून तो डॉक्टर पुरुषोत्तमच्या काळ्या कर्तृत्वाची माहिती काढून त्याला ब्लॅकमेल करू शकेल. तसेच तो जेव्हा त्याचा वेश बदलून घराच्या बाहेर निघतो, तेव्हा त्याच्या शेजारच्या घरातून रीमा त्याला आवाज देते आणि ही शनिवार सकाळची तीच वेळ आहे जेव्हा रीमा सिद्धूला कामावर जाण्यासाठी सोडायला दाराबाहेर आली होती. तर दिनेश पुढे डॉक्टर पुरुषोत्तमच्या हॉस्पिटलला जातो आणि गुंडप्पाच्या नावाने तिथे नोकरी जॉईन करतो. तसेच त्याने त्याच्या शर्टच्या खिशात एक कॅमेरा लपवलेला असतो, जो की त्याच्या पेनमध्ये असतो. आणि जेव्हा त्याला इथे काही गडबड वाटत असते व त्याच्या कामाच्या गोष्टी दिसतात, तेव्हा तो त्या सर्व गोष्टींचे फोटो काढून घेतो. सोबतच नरेश व मुन्ना याला हॉस्पिटलमध्ये काय काय काम करावं लागणार आहे त्याबद्दल शिकवायला लागतात. आणि यातच दिनेशला माहित होतं की पुरुषोत्तम हॉस्पिटलमध्ये हे सर्वांची नजर चुकून गरोदर महिलांचं अबॉर्शन करतात. त्याचबरोबर इथे पहिल्यांदा आपण या चित्रपटाच्या मुख्य कॅरेक्टरला पाहतो, जिचं नाव आहे डॉक्टर आरती देशमुख. ही आता याच हॉस्पिटलमध्ये तिच्या मैत्रिणीसोबत काही कामानिमित्त आलेली असते, जिथे तिची ओळख नरेश सोबत होते. आता दीपक हॉस्पिटलचं काम शिकत असताना दुपार होते आणि बरोबर 3 वाजता हे हॉस्पिटल बंद करण्यात येतं. आता मुन्ना दिनेशला हॉस्पिटलच्या एका ऑपरेशन रूम मध्ये घेऊन जातो, जिथे डॉक्टर पुरुषोत्तम काही महिलांचे अबॉर्शन करणार असतो. आता इथे देखील दिनेश सर्वांचे फोटो काढतो. तसेच अबॉर्शन झाल्यावर मुन्ना अबॉर्शन झालेल्या बाळांच्या शरीरांचे अवयव दिनेशला दाखवत सांगतो की अबॉर्शन झाल्यावर बाळाचे सर्व अवयव नीट आहेत की नाही हे मोजायचं आणि ते डॉक्टरांना सांगायचं, म्हणजे अबॉर्शन झाल्याची त्यांना खात्री होते. आता हे बाळाचे अवयव असतात ते तुकड्यात असतात, जे पाहून दीपकला उलटी यायला लागते, ज्यामुळे तो उलटी करायला बाहेर जातो, जिथे तो पाहतो की यांनी फक्त मुलींचेच नाही तर जे बाळ मूल म्हणून जन्माला येणार होतं तशा बाळांचं हे अबॉर्शन केलेलं आहे आणि हे डॉक्टर पुरुषोत्तमने जास्त पैसे कमावण्यासाठी केलेलं असतं. आता यांनी जेवढे पण अबॉर्शन केलेले असतात त्या बाळांची विल्हेवाट लावण्यासाठी मुन्ना जेव्हा सर्व अर्भक अँब्युलन्समध्ये ठेवत असतो, तेव्हाच त्याला गुंडप्पा फोन करून हे सांगतो की त्यांच्यासोबत जो गुंडप्पा म्हणून काम करत आहे तो खरा गुंडप्पा नाहीये. प्रत्यक्षात दिनेशने गुंडप्पाला त्याच्या फ्लॅटमध्ये किडनॅप करून ठेवलं होतं हे आपल्याला माहीतच आहे, पण त्याने स्वतःला कसं बसं सोडवून तो दिनेशच्या फ्लॅटमधून पळून आलेला असतो. आणि ही वेळ तीच असते जेव्हा रीमाने बेशुद्ध होण्यापूर्वी गुंडप्पाला गॅलरीतून पळून जाताना पाहिलं होतं. आता मुन्नाला तर माहीत झालेलं असतं की हा खरा गुंडप्पा नाही, त्यामुळे तो दिनेशला फार्म हाऊसची चावी आणण्याच्या बहाण्याने
डॉक्टर पुरुषोत्तमच्या केबिनमध्ये पाठवतो आणि तिथे पुरुषोत्तम व मुन्ना दिनेशला घेरून घेतात. सोबतच डॉक्टर दिनेशला विचारतो की तो असं का करत होता, ज्यावर दिनेश सांगतो की तो यांच्या काळ्या कर्तुतीचे फोटो काढून यांना ब्लॅकमेल करणार होता. सोबतच तो म्हणतो की हे सर्व मिळून खूप घाणेरडं काम करत आहेत आणि याची शिक्षा म्हणून डॉक्टरांना देखील त्या मुलींसारखंच कुडतोडून काढायला पाहिजे, कारण त्यांचं काळीच दगडाचं आहे. हे सर्व करताना त्यांना त्या जन्मणाऱ्या मुलांबद्दल काहीच वाटत नाही. आता यावर डॉक्टर म्हणतो की ते जे काही करत आहेत ती माणसांची गरज आहे आणि ते फक्त माणसांना त्यांची सेवा पुरवत आहेत. आता दिनेश काही बोलणार तेवढ्यात मुन्ना दिनेशला मारून टाकतो. त्याचबरोबर ही घटना शनिवार रात्रीच्या त्याच वेळची आहे जेव्हा पहिल्या स्टोरीतील गुप्ता याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पुरुषोत्तमला शोधत होता आणि मुन्ना त्याला रक्ताने भरलेल्या शर्टमध्ये भेटला होता. आपण पुढे काय होतं ते पाहूयात. तर गुप्ताला हॉस्पिटलमधून बाहेर पाठवून दिल्यावर मुन्ना दिनेशच्या बॉडीचा बंदोबस्त करण्यासाठी दिनेशची बॉडी एका फार्म हाऊसवर घेऊन जातो. खरं तर या फार्म हाऊसची जागा डॉक्टर पुरुषोत्तमचीच असते, जिथे आपण पाहतो की इथे यांनी काही कुत्री पाळून ठेवलेली आहेत, ज्यांना हे खाण्यासाठी हॉस्पिटलमधील तेच सर्व अर्भक देतात ज्यांचं यांनी अबॉर्शन केलेलं होतं, जेणेकरून कोणालाही यांच्या प्रकरणाचे कसलेही पुरावे मिळणार नाहीत. त्याचबरोबर दिनेशची बॉडी सुद्धा मुन्ना इथेच नष्ट करून टाकतो. आता सीन शिफ्ट होतो 7 वर्षानंतर आणि 7 वर्षानंतर आपण पुन्हा आपल्या मेन कॅरेक्टरला पाहतो, जे आहे डॉक्टर आरती देशमुख. तर आरती आत्ता आरोग्य विभागात चांगल्या मोठ्या पोस्टवर असते आणि हिच्या अंडर एक टीम सुद्धा असते. प्रत्यक्षात हे PCPNDT अधिकारी आहेत, जे सोनोग्राफी केंद्र तपासतात, बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी थांबवतात आणि स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध व पेशंट विरुद्ध कारवाई करतात. आणि आत्ता आरती व तिची टीम अशाच काही केसवर काम करत असतात, ज्यातील एका केसमधल्या मुराळी नावाच्या पतीपत्नीवर यांना संशय असतो की त्यांना आधीच एक मुलगी आहे आणि त्यांना दुसरी सुद्धा मुलगीच होणार हे माहीत झाल्यावर त्यांनी अबॉर्शन करून घेतलं. ज्यामुळे यांच्या ऑफिसमधून जेव्हा हे मुराळेला फोन करतात तेव्हा मुराळे यांना सांगतो की त्याच्या बायकोला म्हशीने लात मारली होती, त्यामुळे तिचं मिसकॅरेज झालं. पण आरती जेव्हा तिच्या टीमसोबत मुराळेच्या घरी जाते तेव्हा मुराळीची बायको म्हणते की ती मोरीत पाय घुसरून पडली होती, ज्यामुळे यांचं खोटं पकडलं जातं व आरती व तिच्या टीमला कन्फर्म होतं की यांनी नक्कीच अबॉर्शन केलेलं आहे. आता मुराळीची बायको पाय घुसरून पडण्यापूर्वी मुराळेने त्याच्या बायकोची डॉक्टर झेंडेंच्या हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी केली होती आणि त्या सोनोग्राफीचा फॉर्म आरतीकडे असतो, ज्यावर यांच्या सह्या सुद्धा असतात. त्यामुळे आरती डॉक्टर झेंडेंच्या हॉस्पिटलला जाते, जिथे यांना माहित होतं की झेंडेंनी यांना सोनोग्राफीचा रिपोर्ट देऊन परत पाठवलं होतं. आता झेंडेंनी सोनोग्राफी केली हे तर पक्क होतं, त्यामुळे आरती झेंडेंची सोनोग्राफी मशीन सील करून टाकते. तसेच मुराळेने यांना सांगितलेलं असतं की त्याच्या बायकोला म्हशीने लात मारल्यानंतर ते पुरुषोत्तम हॉस्पिटलला गेले होते, त्यामुळे पुढचा तपास करायला यांची टीम पुरुषोत्तमकडे जाते, जिथे पुरुषोत्तम यांना सांगतो की मुराळे यांच्याकडे आलेच नव्हते. आणि त्यात आरतीला सर्व रजिस्टर तपासल्यानंतरही पुरुषोत्तम हॉस्पिटलमध्ये मुराळेच्या बायकोची कसलीच एंट्री मिळत नाही. आता आरतीला तर संशय असतो की पुरुषोत्तमच्या हॉस्पिटलमध्ये नक्कीच अबॉर्शनची प्रॅक्टिस सुरू आहे, त्यामुळे ती व तिची टीम हॉस्पिटलचे सर्व रूम चेक करतात. पण आरतीकडून एक रूम चेक करायची राहून जाते, कारण त्या रूमच्या समोर पुरुषोत्तमने एक कुत्रा बांधून ठेवलेला असतो. यानंतर आरती तिच्या घरी आल्यावर आपण पाहतो की आरतीला एक मुलगी आहे, पण तिच्या नवऱ्याबद्दल आपल्याला काही दाखवलं जात नाही. असो, आता दुसरीकडे दाखवतात की डॉक्टर पुरुषोत्तम डॉक्टर झेंडेला फोन करतो आणि त्याला आरतीविषयी भडकून देण्याचा प्रयत्न करतो की त्याने आरती विरोधात असोसिएशनमध्ये तक्रार करून आरतीला पदावरून हटवण्याची मागणी करायला हवी. पण झेंडे याला स्पष्टपणे सांगतो की आरतीला तर पुरुषोत्तमवरती संशय आहे, त्यामुळे झेंडेला जास्त चिंता करण्याची गरज नाही. त्याचबरोबर आपण एक पोलीस स्टेशन पाहतो, जिथे 7 वर्षानंतर एक पोलीस इन्स्पेक्टर ज्याचं नाव धातोंडे असतं तो दिनेशची मिसिंग केस ओपन करतो आणि त्याचा तपास घ्यायला लागतो, ज्यामुळे तो दिनेशच्या घरी जातो. पण तिथे कुलूप असल्याने तो सिद्धूला दिनेशविषयी विचारतो, ज्यावर सिद्धू सांगतो की दिनेशचं घर भरपूर वर्षांपासून बंद आहे. सोबतच आपण पाहतो की सिद्धूला आता एक मुलगा आहे, पण हा मुलगा त्याला रीमापासून नाही तर त्याच्या नवीन बायकोपासून आहे. बहुतेक त्याने रीमाला सोडचिठ्ठी देऊन दुसरं लग्न केलं असावं. असो, यानंतर पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की गायनोकॉलॉजिस्ट व रेडिओलॉजिस्ट असोसिएशन आरतीवरती हा आरोप लावतात की तिच्या पदासाठी गैरवापर करून हॉस्पिटलवरती कारवाई करत आहे, ज्यामुळे त्या आरतीला तिच्या पदावरून हटवण्याची मागणी करतात. सोबतच आरतीचे वरिष्ठ अधिकारी तिला याबद्दल चौकशीसाठी बोलवतात आणि सांगतात की तिने डॉक्टर झेंडे व पुरुषोत्तमच्या केसपासून लांब राहावं, कारण ते नावाजलेले व्यक्ती आहेत. ज्यावर आरती सांगते की तिने फक्त तिचं काम केलेलं आहे, तेही कायद्याने जसं करायला हवं तसं. आता पुढे दाखवतात की आरतीची मुलगी ज्या बसने शाळेत जात असते त्या बसमध्ये तिच्या सीटवर कोणती तरी व्यक्ती तिच्यासाठी चॉकलेट ठेवते
आणि हे पाहून आपल्याला अंदाज येतो की बहुतेक आरती करत असलेल्या कारवाईमुळे तिच्या मुलीला किडनॅप केलं जाणार. यानंतरच्या सीनमध्ये आपण पाहतो की आरती व तिच्या टीममधला अर्जुन म्हणून एक जण असतो. ते ठरवतात की ते एका गरोदर महिलेला डॉक्टर पुरुषोत्तमच्या हॉस्पिटलला अबॉर्शनसाठी पाठवणार आणि जेव्हा पुरुषोत्तम अबॉर्शन करायला घेईल तेव्हा हे पुरुषोत्तमला रंगे हात पकडतील, ज्यासाठी हे आता एक गरोदर महिला शोधायला लागतात. पण यात खूप रिस्क असल्याने कोणतीच व्यक्ती यांची साथ देण्यास तयार होत नाही. असो, आता याच शोधात अर्जुनला माहित होतं की त्याची बहीण प्रेग्नेंट आहे आणि ती दुसरी कोण नसून रीमा असते. खरं तर हिने सुद्धा दुसरं लग्न केलेलं असतं आणि आता ही प्रेग्नेंट असल्यामुळे आरती व अर्जुन तिला यांच्या प्लॅनमध्ये सामील करून घेतात आणि रीमा देखील यांची मदत करायला तयार होते. तसेच यांच्या ऑफिसमध्ये नवीनच एक पद्मनाथ नावाचा डॉक्टर मेडिकल ऑफिसर म्हणून नोकरी जॉईन करतो, ज्याला हे रीमाचा खोटा नवरा बनवतात आणि रीमा व पद्मनाथ सोबत एक माईक व कॅमेरा देऊन पुरुषोत्तमच्या हॉस्पिटलमध्ये त्याच्या विरोधात पुरावे मिळवण्यासाठी यांना पाठवून देतात. पण पुरुषोत्तम आणि मुन्नाला आधीच यांच्या मिशनची टिप मिळते, ज्यामुळे आरतीचा सर्व प्लॅन फेल होतो. सोबतच मुन्ना आरतीला फोन करून धमकावतो की यावेळी त्याने रीमा व पद्मनाथला काही न करता हॉस्पिटलमधून बाहेर जाऊ दिला आहे. पण परत जर का आरतीने यांच्या नादी लागण्याचा प्रयत्न केला तर ते आरतीसाठी बरोबर ठरणार नाही. आता दुसरीकडे दाखवतात की इन्स्पेक्टर धातोंडे दिनेशच्या गावातल्या घरी जातो आणि तिथे त्याच्या आईवडिलांकडे दिनेशची चौकशी करून त्याचे फोटोग्राफीचे सर्व साहित्य तपासणीसाठी घेऊन येतो. आणि जेव्हा तो पोलीस चौकीत दिनेशचे साहित्य पडताळतो तेव्हा त्याला दिनेशचं एक मेमरी कार्ड मिळतं, जे चौकीतल्या कम्प्युटरशी कनेक्ट होत नाही, ज्यामुळे धातोंडे ते कार्ड रिकव्हरीसाठी पाठवून देतो. त्याचबरोबर इकडे आपण आरतीला एका मीटिंगमध्ये पाहतो, जिथे गायनोकॉलॉजिस्ट व रेडिओलॉजिस्ट असोसिएशनचे लोक आरतीने झेंडेंविरोधात केलेल्या कारवाईबद्दल चर्चा करत असतात. आणि या चर्चेतून हे सर्व हा निष्कर्ष काढतात की आरतीने कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे, ज्यावर आरती म्हणते की तिने कायद्यानुसारच झेंडेंवरती कारवाई केलेली आहे आणि ती लवकरच झेंडेंची केस कोर्टासमोर ठेवेल, ज्याने सर्वांनाच माहीत होईल की आरतीने तिचं काम प्रामाणिकपणे केलं की नाही. असो, आता आरती जेव्हा तिच्या ऑफिसमध्ये येते तेव्हा तिला माहीत होतं की तिचं ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे आणि 1 तारखेपासून तिची दुसऱ्या ठिकाणी जॉईनिंग आहे. तसेच दुसऱ्या दिवशी दाखवतात की आरतीची मुलगी पुन्हा जेव्हा शाळेच्या बसने प्रवास करणार असते तेव्हा नेहमीसारखं तिच्या सीटवर तिच्यासाठी कोणीतरी चॉकलेट ठेवलेले असतात. पण यावेळी आरतीची मुलगी जेव्हा आजूबाजूला पाहते तेव्हा आपल्याला माहीत होतं की हे चॉकलेट दुसऱ्या कोणी नाही तर साबिरने ठेवलेले होते. आता साबिर हा तोच आहे ज्याला चित्रपटाच्या सुरुवातीला आपण गुप्ताच्या बाळाला नदीत फेकताना पाहिलं होतं. पण इथे आपल्याला साबिरची त्या दिवसाची खरी स्टोरी माहीत होते. खरं तर 7 वर्षांपूर्वी साबिरने जेव्हा त्या बाळाला पुलावरून खाली फेकलं होतं तेव्हा त्या बाळाला लागल्यामुळे ते रडायला लागलं होतं, ज्यामुळे साबिरला माहीत झालं की चंदूने त्याला खोटं बोलून जिवंत बाळ पुरण्यासाठी दिलं होतं. तसेच पुढे साबिर त्या बाळाला घेऊन आरतीकडे गेला आणि डॉक्टर शर्माच्या विरोधात त्याने आरतीला साक्ष दिली, ज्यामुळे आरतीने शर्मावर कारवाई केली आणि त्याला व चंदूला तुरुंगात टाकलं. तसेच गुप्ताच्या मुलीला तिने स्वतःजवळ ठेवून तिचा सांभाळ केला आणि इथे आपल्याला माहीत होतं की आरतीची मुलगी ही खरं तर गुप्ताची मुलगी आहे. तसेच प्रेझेंट सीनमध्ये आपल्याला माहीत होतं की साबिर आता आरतीच्या मुलीच्या स्कूल बसचा ड्रायव्हर आहे, कारण त्याला आरतीच्या मुलीची खूप काळजी आहे. असो, आता आरतीचं तर ट्रान्सफर झालेलं असतं, पण तिच्या ट्रान्सफरला अजून 26 दिवस बाकी असतात. त्यामुळे आरती ठरवते की या 26 दिवसात ती डॉक्टर पुरुषोत्तमच्या विरोधात सर्व पुरावे शोधून काढणार आणि यासाठी ती व तिची टीम अशा पेशंटला शोधायला लागतात ज्यांचं अबॉर्शन तर झालेलं आहे पण त्यांची डॉक्टर पुरुषोत्तमच्या रजिस्टरमध्ये कुठेही नोंद नाही. त्याचबरोबर यांच्याकडे जो पुरुषोत्तमचा डेटा असतो तो सर्व जुना असतो आणि यांना खात्री नसते की यातील ज्या पेशंटवर यांना संशय आहे त्यांनी अबॉर्शन केले आहेत की नाही. ज्यामुळे याबद्दल माहिती मिळवण्यासाठी हे पद्मनाथला त्या पेशंटकडे पाठवतात आणि त्यांना सांगतात की पद्मनाथ एक पंडित आहे व तो अमेरिकेहून आला आहे. तसेच तो या विषयावर अमेरिकेत पुस्तक लिहिणार आहे की पालकांना मुलगी का नको असते. आता सर्वांना वाटत असतं की पद्मनाथला माहिती दिल्याने त्यांना कसलाही धोका नाही, त्यामुळे सर्व पेशंट त्यांना माहिती देतात. पण जेव्हा त्यांना विचारलं जातं की त्यांनी अबॉर्शन नक्की कोणत्या हॉस्पिटलमध्ये केलं होतं तेव्हा याबद्दल कोणीही यांना काहीच माहिती देत नाही. पण यांच्या टीमला एवढं नक्की माहीत होतं की अबॉर्शन यांच्याच भागात होत आहे आणि अबॉर्शन झालेल्या गर्भाची विल्हेवाट ॲम्ब्युलन्सद्वारे कुठेतरी एक पडीक जमीन आहे तिथे केली जाते. आता यांच्या टीमला मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन तलाठी ऑफिसला जातो आणि तिथून ही माहिती मिळवतो की डॉक्टर पुरुषोत्तम व त्याच्या हॉस्पिटलच्या नावाने आणखी कुठे जागा आहे का, ज्यावर त्याला तिथून एक पत्ता मिळतो. आणि अर्जुन जेव्हा तो पत्ता शोधत तिथे जातो तेव्हा तिथे त्याला एक म्हातारा भेटतो जो की या जमिनीची देखरेख करत असतो.
आता अर्जुन या म्हाताऱ्याशी बोलून या जागेविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण अर्जुनवर या म्हाताऱ्याला संशय येऊ नये म्हणून तो लगेच इथून निघून जातो. त्याचबरोबर दुसरीकडे दाखवतात की पोलीस इन्स्पेक्टर धातोंडेला दिनेशच्या त्या मेमरी कार्डचा सर्व डेटा मिळालेला असतो आणि जेव्हा तो डेटामधील फोटो पाहतो तेव्हा त्याला त्यात गुंडप्पाचे तेच फोटो मिळतात जे दिलीपने बसमध्ये काढले होते. आता याच्या आधारावर धातोंडे गुंडप्पाला शोधून चौकीत घेऊन येतो आणि त्याची चौकशी केल्यानंतर त्याला माहित होतं की हे प्रकरण डॉक्टर पुरुषोत्तमशी जोडलेलं आहे. पण धाटोंडे जेव्हा पुरुषोत्तमला भेटतो तेव्हा आपल्याला माहित होतं की धाटोंडे तर पुरुषोत्तमशी आधीच मिळालेला आहे. तो इथे दिलीपची केस दाबण्यासाठी पुरुषोत्तमकडून लाच घेतो आणि हे प्रकरण इथेच मिटवून टाकतो. सोबतच आपल्याला माहित होतं की आरती व तिच्या टीमने जेव्हा पुरुषोत्तमच्या हॉस्पिटलवर धाड टाकली होती तेव्हा धाटोंडेनेच पुरुषोत्तमला याची टिप दिली होती. असो, आता इकडे आरतीच्या टीममधील प्रेरणा नावाच्या मुलीला पुरुषोत्तम बद्दल एक चांगली लीड मिळते आणि ती अशी की यांनी ज्या संशयित पेशंटची लिस्ट बनवली होती ते पेशंट अंगदुखी आणि अशक्तपणाच्या कारणाने पुरुषोत्तमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते. तसेच आरती जेव्हा या सर्वांचे रेकॉर्ड पुरुषोत्तमच्या रजिस्टरमध्ये पाहते तेव्हा तिच्या टीमला समजतं की दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी पुरुषोत्तमच्या हॉस्पिटलमध्ये ते पेशंट ऍडमिट होतात ज्यांना अबॉर्शन करायचं आहे आणि शनिवारी त्यांचं अबॉर्शन करून त्यांना सोमवारी डिस्चार्ज दिला जातो. आता एवढे त्यांच्या लक्षात येतं की आज शनिवारच आहे, ज्यामुळे आरती लगेच पुरुषोत्तमच्या हॉस्पिटलवर छापा टाकायचं ठरवते. त्याचबरोबर ती तिच्या टीमला सोबत घेते आणि पुरुषोत्तमच्या हॉस्पिटलला जायला लागते. पण या छाप्यात त्यांना पोलीस पथकाची देखील गरज लागणार असते, ज्यामुळे हे धातोंडेला त्याच्या पोलीस पथकासोबत तयार राहायला सांगतात. पण त्याला हे सांगत नाहीत की ते छापा कुठे टाकणार आहेत. पण धाटोंडे मात्र पुरुषोत्तमला फोन करून सांगतो की आज कुठेतरी छापा पडणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा सावध राहा. ज्यामुळे पुरुषोत्तम लगेच त्याच्या स्टाफला सांगून सर्व पेशंटला दुसरीकडे शिफ्ट करतो आणि सीसीटीव्ही फुटेज डिलीट करून इतर पुरावे आरतीची टीम इथे पोहोचेपर्यंत नष्ट करून टाकतो. आता आरती व त्याची टीम जेव्हा पुरुषोत्तमच्या हॉस्पिटलवर छापा मारते तेव्हा यांना काहीच मिळत नाही. आता यांना पुरुषोत्तमच्या विरोधात काहीच मिळत नसल्याने आरती व त्याची टीम चिंतेत पडते. पण तेवढ्यात आरतीचं लक्ष त्या रूमकडे जातं जी रूम आरतीकडून मागच्या छाप्यात तपासायची राहून गेली होती. पण आज मात्र आरती ती रूम तपासायला लागते आणि इथे तिला सर्वात मोठी लीड मिळते. ती पाहते की या रूमच्या आतमध्ये गुप्त रस्ता आहे जो की सरळ एका ऑपरेशन रूम मध्ये जात असतो आणि ही ऑपरेशन रूम तीच असते जिथे पुरुषोत्तम महिलांचं अबॉर्शन करतो. आता या रूम मधील काही रक्ताच्या ताज्या डागांना नीट पाहिल्यानंतर आरतीला समजतं की काही वेळेपूर्वीच इथे अबॉर्शन केले गेले असणार, ज्यामुळे आरतीला आता पुराव्यांसाठी त्या अबॉर्शन केलेल्या गर्भांना शोधायचं असतं. पण तेवढ्यात अर्जुनला एक सीसीटीव्ही फुटेज मिळतं ज्यावरून यांना माहित होतं की मुन्ना इथून सर्व पुरावे घेऊन गेलेला आहे. तसेच अर्जुन जेव्हा इथली अँब्युलन्स तपासतो तेव्हा अँब्युलन्समध्ये त्याला तोच केरोसिनचा कॅन दिसतो जो त्याने पुरुषोत्तमच्या पडीक जागेवर तिथल्या म्हाताऱ्याकडे पाहिला होता. तर आता आरती, अर्जुन व त्यांच्यासोबतचे उत्तेकर पुरावे शोधायला पुरुषोत्तमच्या फार्म हाऊसवर जातात. तसेच ते पोलिसांना फोन करून त्या जागेवर यायला सांगतात. पण फार्म हाऊसवर पोहोचल्यावर हे पाहतात की मुन्ना अबॉर्शन केलेल्या गर्भांची विल्हेवाट लावत आहे, ज्यामुळे पोलीस येईपर्यंत सर्व पुरावे साबूत राहावेत यासाठी अर्जुन तिथल्या म्हाताऱ्याला बोलण्यात गुंतवून वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो. पण त्या म्हाताऱ्याला अर्जुनवरती संशय येतो आणि तो अर्जुनवरती गोळी झाडतो जी की त्याच्या खांद्यावर लागते. त्याचबरोबर इथे आरती व पुरुषोत्तमच्या माणसात झडप होते ज्यात त्या म्हाताऱ्याच्या हातून चुकून मुन्ना मारला जातो. तसेच इथे गुंडप्पा देखील असतो जो की पुरुषोत्तमच्या फार्म हाऊसवर पाळलेल्या सर्व कुत्र्यांना आरतीच्या अंगावर सोडतो. पण आरती त्या कुत्र्यांना आगीच्या धाकाने थांबवून ठेवते आणि तेव्हाच इथे पोलीस येतात व अखेर डॉक्टर पुरुषोत्तमचं सर्व प्रकरण उघड होतं. आता यानंतर आपल्याला हे 2 मेसेज दाखवले जातात व या मेसेज सोबतच हा चित्रपट इथेच संपतो.